नमस्कार मित्रांनो, मी दत्ता आडा माझ्या बेसिक इंग्रजी व्याकरण या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण मॉडल्स म्हणजेच मॉडल ऑक्सिलरीज यांची माहिती पाहणार आहोत. तर सगळ्याच मॉडल ऑक्सिलरीजची माहिती या ठिकाणी आपण पाहणार नाही आहे, परंतु मॉडल ऑक्सिलरीजचा एक भाग म्हणजे एक अंक या ठिकाणी पाहणार आहोत, ते म्हणजे कॅन. तर मॉडल ऑक्सिलरीचं वैशिष्ट्य असं असते की त्यांना स्वतंत्रपणे वापरता येत नाही. दे कॅन नॉट बी यूज्ड इंडिपेंडेंटली. आणि त्यांचा दुसरा उपयोग, त्यांना ES IS काही जो प्रत्यय आहे तो लागत नाही, त्याच्यापुढे टू हा लागत नाही, त्यांना मुख्य क्रियापदासोबत वापरावं लागते, हे लक्षात ठेवा. मुख्य क्रियापदाच्या अगोदर त्यांना वापरावं लागतं. आता मॉडल ऑक्सिलरीचा सगळ्यात जो पहिला जो एक नमुना आहे, जो आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, CN कॅन. तर जवळपास इंग्रजीमध्ये कॅन, कुड, मे, माईट, शॅल, विल, शूड, ऑट टू, मस्ट हे सगळ्याची माहिती आपण नंतरच्या तासाला पाहणार वन बाय वन. वी आर गोइंग टू गो थ्रू देम ऑल. पण राईट नाव आपण या ठिकाणी CN कॅनचा अभ्यास करणार आहोत. CN कॅन म्हणजे शकणे. व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो की कॅन त्याचा अर्थ शकणे, शकतो, शकते, शकतात. लक्षात ठेवा कॅन. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण अनेक सारे उदाहरणं करतो. मी नाचू शकतो, तो गाऊ शकतो, ते गाऊ शकतात. राजू नाचू शकतो, तो हे खाऊ शकतो. एखाद्याची क्षमता कॅनचा उपयोग वर्तमान काळातील कर्त्याची क्षमता दर्शवण्यासाठी केला जातो. तो निवडून येऊ शकतो, तो त्याला हरवू शकतो. एक क्षमता, कॅपॅसिटी और अबिलिटी त्याच्यामधून व्यक्त होते. तर पहा, कॅन म्हणजे शकणे, शकतो, शकते आणि शकतात. शकतातचा अर्थ कसा होतो की ते येऊ शकतात, म्हणजे त्यांच्याकडे क्षमता आहे. शकते, ते येऊ शकते आपण म्हणतो. पण याच्यामध्ये दोन अर्थ या ठिकाणी व्यक्त होतात. शकते म्हणजे पॉसिबिलिटीसुद्धा आहे आणि शकतात म्हणजे पॉसिबिलिटीसुद्धा आहे. ते येऊ शकतात बुवा, काही सांगता येत नाही, पाऊस येऊ शकते बुवा असंही म्हणतात. तर या अर्थाने याचा वापर केला जातो. क्षमता म्हणजे एखाद्याची अबिलिटी, टू एक्सप्रेस ॲबिलिटीज, टू एक्सप्रेस कॅपॅबिलिटीज समवन और somebody. क्षमता, शक्यता, पॉसिबिलिटी आणि परवानगी. वर्तमान काळात कॅनचा उपयोग परवानगी मागण्यासाठी सुद्धा होतो, पण तो अनौपचारिक आहे. तो पाहू आपण या ठिकाणी कसं आहे ते. तर आय कॅन रन, क्षमता आहे, मी धावू शकतो. देर इज नो डाऊट अबाउट इट. मी धावू शकतो, ही माझी क्षमता आहे. असे असंख्य वाक्य आपण या कॅनच्या सहाय्याने करू शकतो. आय कॅन राईट अ लेटर, मी पत्र लिहू शकतो. आय कॅन सिंग अ सॉन्ग, मी एक गाणं गाऊ शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतो. अशी असंख्य वाक्य आपण वर्तमान काळात कॅनच्या सहाय्याने करू शकतो. म्हणजे आय कॅन रन, मी धावू शकतो, क्षमता आहे माझी. दुसरं आहे ही कॅन डान्स, म्हणजे त्याची कॅपॅसिटी मी सांगतो आहे. ही कॅन डान्स, तो नाचू शकतो. म्हणजे असे जे काही करू शकतो समोरचा व्यक्ती, त्याची क्षमता दर्शवण्यासाठी कॅन वापरतात साधारणतः. तो खाऊ शकतो, तो इकडं जाऊ शकतो, तो झाडावर रेंगू शकतो, तो सायकल चालवू शकतो, तो नांगर हाणू शकतो, तो वजव वाहून नेऊ शकतो. असं शकतो म्हणजेच वर्तमान काळातली त्याची कर्त्याची कॅपॅसिटी, ॲबिलिटी दर्शवण्यासाठी कॅनचा वापर केला जातो. लक्षात. ही कॅन डान्स, तो नाचू शकतो. कोणत्याही कर्त्यासोबत वापरतात कॅनचा वापर. असं काही त्याचं लिमिटेशन नाही, याच्यासोबत वापरायचं आणि त्याच्यासोबतच अशातला काहीही भाग नाही. कॅनचा वापर हा वर्तमान काळात कोणत्याही कर्त्यासोबत करता येतो. त्याच्यात काहीच असं डिफरन्शिएशन किंवा काही फरक किंवा काहीच नाही. सी कॅन गो, ती जाऊ शकते. याच्यात दोन अर्थ निघतात. म्हणजे तिच्या क्षमता आहे, सी कॅन गो, ती जाऊ शकते. सी कॅन गो टू स्कूल, ती शाळेला जाऊ शकते. आणि त्याच्यात दुसरा अर्थ होतो, ती जाऊ शकते बुवा. पॉसिबिलिटीजसुद्धा आहे याच्यामध्ये, शक्यता पण आहे. सी कॅन गो, ती जाऊ शकते. आणि तिसरा उपयोग आहे कॅनचा की परवानगी मागण्यासाठी. एखाद्या व्यक्तीला जर औपचारिक नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे खूप अनौपचारिकता आहे, औपचारिकता नाही. कॅन आय गो, मी जाऊ शकतो का? कॅन आय टेक धिस, मी घेऊ का? म्हणजे त्याच्यात नम्रता नाही. पण त्याच्याऐवजी आपण वर्तमान काळात कुड वापरू शकतो. COUD, कुड आय जस्ट गो आउट, मी जरा बाहेर जाऊ का? म्हणजे नम्रता आली त्याच्यामध्ये. हे अशा प्रकारे कॅनचा वापर वर्तमान काळात केला जातो.
कॅनसोबत बी वापरल्यानंतर, कॅनसोबत हॅव वापरल्यानंतर त्याचा नेमका काय वापर केला गेला पाहिजे हे आपण काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. पण सध्या कॅनचा म्हणजे प्युअर उपयोग हा आहे. तर आता त्याच्यानंतर कॅननंतर आपल्या या ठिकाणी सिवली कूड आहे. त्याला बरेच लोक कुल्ड असं म्हणतात, कुल्ड नाही कूड. आता कॅनचा पास्ट टेन्स आहे कूड, म्हणजे त्याचा भूतकाळ. कॅनचा पास्ट टेन्स भूतकाळ. आता आपण भूतकाळावर आलो, भविष्यकाळातली वाक्य मी तुम्हाला सांगितलं, आता भूतकाळावर आलो. कॅनचा पास्ट टेन्स आहे कूड. कॅनचा पास्ट टेन्स काय आहे? कूड. मग पहा, कूड म्हणजे शकलो. आपण म्हणतो ना, मी जाऊ शकलो बा वेळेवर लग्नाला. शकला, तो येऊ शकला बा. कूड, तू शकली, ती नाचू शकली. क्षमता भूतकाळातली. आणि शकले, ते खाऊ शकले, इतकं गरम होतं ते खाऊ शकले. म्हणजे अशा प्रकारची वाक्य सांगण्यासाठी, भूतकाळातली वाक्य सांगण्यासाठी कूडचा वापर केला जातो. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात, कॅनचा पास्ट टेन्स आहे कूड आहे. भूतकाळी रूप कोणतं आहे? कूड. मग या ठिकाणी पहा, भूतकालीन क्षमता नम्र परवानगी मागण्यासाठी कूडचा वापर केला जातो. या ठिकाणी पहा, आय कुड रन, मी धावू शकलो. मी धावू शकलो, स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता, मी धावू शकलो बा, माझी क्षमता मी दर्शवली. ही कुड डान्स, आणि तो नाचू शकला. ते भूतकाळात त्याची क्षमता दर्शवते. ही कुड डान्स. सी कुड गो, ती जाऊ शकली. ती जाऊ शकली. लक्षात आलं? म्हणजे ती भूतकाळातली क्षमता त्याच्यामध्ये त्याचा दुसरा अर्थ होतो, सी कुड गो, ती जाऊ शकली असती, असेही त्याचा अर्थ होतो. म्हणजे या ठिकाणी कॅन आणि कूडचा फरक थोडक्यामध्ये तुमच्या लक्षात आला असेल की कॅन हा वर्तमान काळात वापरतात आणि कूड हे भूतकाळात वापरतात. कॅनचा अर्थ शकणे होतो. शकला, शकणे, शकतो, शकतात, शकते, अशा प्रकारे वर्तमान काळात. आणि कूडचा होतो शकला, शकली, शकले किंवा शकलो. ज्या मराठी अर्थाने आपण याचा वापर करतो त्याच अर्थाने कूडचा वापर केला जातो भूतकाळामध्ये. या ठिकाणी दोन्हीची कॅनचा पास्ट टेन्स आणि कॅन याची संक्षिप्त माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. नंतरच्या व्हिडिओजमध्ये कॅनसोबत बी वापरल्यानंतर किंवा कूडसोबत बी वापरल्यानंतर आणि किंवा ह्या वापरल्यानंतर त्याचा काय बदल होतो हे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण सध्या द प्युअर यूज ऑफ कॅन ऑर कूड ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तुर्तास धन्यवाद मित्रांनो. हॅव अ नाईस डे.